स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देवळाली कंटोन्मेंट राज्यात प्रथम. देवळाली कंटोन्मेंट बोर्डाने स्वच्छ देवळाली हरित देवळाली या घोषणेने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये देशात दुसरा तर राज्यातील कंटोन्मेंटमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. 700 पैकी 682 गुण मिळवून देशात दुसरा तर राज्यात प्रथम बहुमान मिळाला. तसेच स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे श्रेय बोर्ड अध्यक्ष तसेच आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, स्वच्छ शहर आणि हरित ठेवण्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांना जाते. यापुढेही स्थिती सुधारण्यासाठी परिश्रम घेत राहू असे कंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजभिये व आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी सांगितले. दरवर्षी देशभरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येते. एकूण 62 कंटोन्मेंट बोर्डापैकी देशात कंटोन्मेंट बोर्डाने त्यांच्या श्रेणीत दुसरे स्थान मिळवले आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावलाय. देवळाली कंटोन्मेंट बोर्डाने यावर्षी अभूतपूर्व यश मिळवले आहे. 2020 मध्ये घसरलेली क्रमांक लक्षात घेऊन बोर्डाच्या प्रशासनाने स्वच्छतेबाबत विशेष मोहीम राबवण्याचे काम हाती घेतले. 2023च्या सर्वेक्षणात चांगली रँक मिळवण्यासाठी सफाई कामगारांच्या संपूर्ण टीमने काम केले. त्यामुळेच हे यश मिळवता आले. कंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण, अतुल मुंडे, तांत्रिक सल्लागार साजेब सय्यद शिवाय कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांनी घटनास्थळी जाऊन कचरा गोळा करणे, त्यांची विल्हेवाट लावणे याकामी प्रयत्न केले. स्टार्ट न्यूजसाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, देवळाली कॅम्प.